पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुर्वद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. अद्वैत स्वरूप परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी या जगताची कल्पना करणारी माया आहे. ही माया अनुमानगम्य आहे. याविषयी तैत्तिरीय श्रुतीचा आपण विचार केला. श्वेताश्वतर उपनिषदातील श्रुती आहे ते ध्यान योगानुगता पश्यन् देवात्मशक्तीं स्वगुणैर्निगूढाम् असा. त्याचप्रमाणे तो विचार मायेचा विचार केवळ श्वेताश्वतर ऋग्वेदीय शाखीय श्वेताश्वतर उपनिषदामध्ये आहे असं एवढंच नाही, तर वशिष्ठ ऋषींनी देखील त्या परमात्म्याचं मायेचं वर्णन केलेलं आहे. तरीही तथा वशिष्ठ अब्रवीत. वशिष्ठ ऋषींनी देखील विचित्र स्वरूपाची असणारी मायाशक्ती सांगितले गेलेली आहे. ते श्लोक कोणते आहेत तर परमब्रह्म नित्यम आपूर्णम अद्वयम सर्वशक्ती, अर्थात नित्य परिपूर्ण अद्वय स्वरूप परमात्म्याचं स्वरूप सांगितलं आणि सर्व शक्ती हे निरुपाधिक असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. आणि त्या शक्तीच्या द्वारा ब्रह्म तत्सर्वश्रेष्ठ असणारा परमात्माच ज्यावेळेस मायाशक्तीच्या द्वारा उल्हसित होतो, अर्थात विवर्त रूपाला प्राप्त होतो, त्यावेळेस ही शक्ती जी आहे आपल्याला अभिव्यक्त होते. तोपर्यंत शक्तीचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही. शक्ती जी आहे इंद्रियगोचर आहे का? नाही. ज्यावेळेस ती कार्यरूपानं अभिव्यक्त होते त्यावेळेस तिचं आपल्याला ज्ञान होतं. मग ही शक्ती जी आहे कार्यरूपानं ज्यावेळेस अभिव्यक्त होते तर त्यामध्ये त्या शक्तीचं ज्ञान कसं होतं ही गोष्ट वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात. हे राम, सर्व शरीरेषु अर्थात देवता तरीय मनुष्यादी सर्व शरीरामध्ये जो काही चेतनात्वाचा व्यवहार आपल्याला दिसून येतो तर हीच सर्व चित आहे अशा रूपानं प्रत्यय येतो ना, तर हीच ती चित्ती शक्ती आहे. मायेची असणारी ही चित्त शक्ती आहे. त्याचप्रमाणे इतर जे काही पंचमहाभूत आहेत त्यांच्यामध्येही मायेचं कार्य असणारं हे महाभूत त्यांच्यामध्येही शक्ती आपल्याला दिसून येते. कशा रूपानं? वायूमध्ये चलनवलनात्मक जो क्रिया आहे त्याला हेतुभूत असणारी ती स्पंद शक्ती आहे, तिची आपल्याला अभिव्यक्ती होते. त्याचप्रमाणे दगडामध्ये असणारी जी काठिण्य शक्ती आहे, जलामध्ये असणारी द्रवत्व शक्ती आहे, अग्नीमध्ये असणारी दाहकता शक्ती आहे, ती आपल्याला कार्यामध्ये अभिव्यक्त होते. ज्या अर्थी कार्यामध्ये अभिव्यक्त होते त्या अर्थी अव्यक्त जोपर्यंत कार्य उत्पन्न झालं नाही त्यामध्ये त्या काळी देखील ती शक्ती आहेच. ज्या अर्थी ती प्रगट होते त्या अर्थी अप्रगट अवस्थेमध्ये आहेच आहे. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील जगताची सत्ता जी आहे तर ती आपणाला दिसून येते. जगत कधी प्रगट असतंय कधी अप्रगट असतं. यासाठी आपण नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय याचा विचार काल केला होता. त्याचप्रमाणे अनभिव्यक्त ज्यावेळेस उत्पत्तीच्या पूर्वी अप्रगट असणारं जगत हे सांगण्याच्या पूर्वी आकाशाच्या ठिकाणी एक शून्य शक्ती आहे. आकाशाच्या ठिकाणी अवकाश आहे ना, सर्वजण कुठे राहतात? आकाशामध्येच राहतात. मग ही शून्य शक्ती देखील कोणाची आहे? मायेचीच आहे. त्याचप्रमाणे विनाशी पदार्थांचा नाश होतो, ही नाश होण्याची शक्ती ही देखील कोणाची आहे? मायेचीच शक्ती आहे. इथपर्यंत आपण विषय पाहिला. यानंतर अनभिव्यक्तस्य सत्वे दृष्टांतम आह, म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी जे अप्रगट असणारं जगत त्याचा देखील उत्पत्तीच्या पूर्वी जरी अप्रगट असलं तरी देखील ते आहेच याविषयी जरी
असलं प्रगट नाही, परंतु ते अव्यक्त अवस्थेमध्ये आहेच आहे. याविषयी दृष्टांत आपण पाहिला. ज्याप्रमाणे सर्पिणीचं अंडा आहे, तर त्या अंडामध्ये आपल्याला महासर्प दिसून येतो का? महासर्प दिसून येत नाही. सर्प दिसून येत नाही, परंतु सर्प नाही का? तो अंड फुटल्यानंतर ते जो लहानसं पिलू आहे ते मोठं मोठं होऊन त्याचा महासर्पात रूपांतर होतं. हे तसं आहे. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील जगत आहे. जगत पूर्वी अव्यक्त आहे, नंतर तो परमात्मा मायेच्या साह्यानं विवर्त स्वरूपाला प्राप्त होऊन जगताची प्रतीती येते. तर याविषयी विचित्रस्यापि तस्य विचित्र स्वरूप असणारे जगत त्याच्या सत्वा अर्थात अस्तित्वाविषयी दृष्टांत पाहिला आपण. ज्याप्रमाणे लहानसं बीज नाही का, छोटंसं बीज, पण त्या छोट्या बीजामध्ये देखील एवढा मोठा महान वृक्ष साठवलेला असतो. त्यामध्ये फल, पत्र, लता, वेली, पुष्प, शाखा, विटप. विटपचा अर्थ केला मोठ्या मोठ्या शाखा, वृक्ष. अशा मोठ्या मोठ्या शाखांयुक्त वृक्ष जो आहे, ननु अवश्य त्या छोट्याशा लहानशा बीजामध्ये दिसतो का? दिसत जरी नसला तरी देखील त्या लहानशा बीजामध्ये तो वृक्ष आहे. कारण वृक्ष नसता तर त्या बीज अंकुरोत्पत्तीपासून महान वृक्ष झालाच नसता. त्या अर्थी जरी दिसत नसला तरी तो आहेच आहे. त्याप्रमाणे तथा इदम ब्रह्मणी स्थितम. त्याचप्रमाणे इदम अर्थात चित्रविचित्र स्वरूपाचं असणारं जगत हे ब्रह्मामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे. ननु सर्वासामापी इथपर्यंत विषय आपण कालपर्यंत पाहिला. श्लोक क्रमांक 18 पाहिला होता. आता श्लोक प्रकरण आहे 13व. श्लोक क्रमांक आहे 19. ननु सर्वासामापी शक्तीनाम युगपदेव अभिव्यक्ती कुत न स्यात् इति आशंक्य आह. तुम्ही म्हटलात की ही शक्ती आहे, मायेचं आपल्याला ज्ञान होत नाही, परंतु मायेची शक्ती माया कार्यामध्ये आपणाला दिसून येते. मग ही जी शक्ती माया कार्यात दिसून येते, तर ह्या सर्वासामापी शक्तीनाम, मग मायेची अचिंत्य शक्ती अनेक शक्ती आहे. ज्ञान क्रिया बलात्मिका आपण काल पाहिलं. ज्ञानात्मक शक्ती आहे, सत्वात्मक, क्रियात्मक शक्ती आहे तमात्मक, आणि बलात्मिका जी सगळ्यांना सहाय्य करणारी आहे ती आहे रजोगुणात्मक शक्ती. तर अशा अनंत शक्ती आहेत. चेतनात्मक शक्ती आहे, स्पंदात्मक शक्ती आहे, दार्ढ्यात्मक शक्ती आहे, द्रवात्मक शक्ती आहे, दाह शक्ती, अशा अनंत शक्ती आहेत. अशा सर्वासामापी शक्तीनाम त्या सगळ्याच शक्ती युगपद एव एकाच वेळेस सगळ्यांची अभिव्यक्ती का बरं होत नाही? जलाच्या ठिकाणी केवळ शीतत्वाची अभिव्यक्ती, द्रवत्वाची अभिव्यक्ती होते, त्याच वेळेस सर्व जलाच्या ठिकाणी सगळ्याचीच अभिव्यक्ती व्हावी. मायाची जर सगळीच शक्ती आहे, सगळी शक्ती जर मायेचीच आहे, तर सगळ्यांचीच अभिव्यक्ती एकाच वेळेस व्हायला काय हरकत आहे? सर्वासामापी शक्तीनाम युगपत म्हणजे एकाच वेळेस अभिव्यक्ती कुतो न स्यात्, का बरं होत नाही? इथे आशंक्य, अशी शंका घेतला असता त्याचं उत्तर सांगतात. श्लोक क्रमांक आहे 19. क्वचित काचित कदाचिच्च क्वचित् काश्चित् कदाचिच्च क्वचित् काश्चित् कदाचिच्च क्वचित् काश्चित् कदाचिच्च तस्मादुद्यन्ति शक्तयः तस्मादुद्यन्ति शक्तयः तस्मादुद्यन्ति शक्तयः तस्मादुद्यन्ति शक्तयः देशकालविचित्रत्वात् 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 क्ष्मातलादिवशालयः 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 क्वचित् काश्चित् कदाचिच्च तस्मादुद्यन्ति शक्तयः देशकालविचित्रत्वात् क्ष्मातलादिवशालयः क्वचित् काश्चित् कदाचिच्च तस्मादुद्यन्ति शक्तयः देशकालविचित्रत्वात् क्ष्मातलादिवशालयः. क्वचित् काश्चित् कदाचित् च तस्मात् उद्यन्ति शक्तयः देशकालविचित्रत्वात् क्ष्मातलात् इव शालयः. देशकालविचित्रत्वात् क्वचित् च कदाचित् काश्चित् शक्तयः तस्मात् उद्यन्ति. कशाप्रमाणे? क्ष्मातलात् शालयः इव.
एकाच वेळेस सर्व शक्तींची अभिव्यक्ती व्हायला काय हरकत आहे? मायेच्या ठिकाणी जर सर्वच शक्ती आहेत, अनंत शक्ती आहेत, तर अनंत शक्तीचं दर्शन एकाच वेळेस व्हायला काय हरकत आहे? असा प्रश्न केला. त्याचं उत्तर देतात, देश काल विचित्रत्वात. देश भिन्न भिन्न आहेत, कालही भिन्न भिन्न आहेत. देश काल वस्तूंवर भिन्न भिन्न असल्या कारणानं क्वचित त्यामुळे मायेची शक्ती जी आहे क्वचित म्हणजे काही विशिष्ट देशामध्ये दिसून येते, नाही का? थंडी आता आहे, काही थंडी जी आहे विशिष्ट प्रदेशात जास्त आहे, विशिष्ट प्रदेशामध्ये कमी आहे. अशा देशविशेषानं मायेची शक्ती ही थंडी ही शक्ती मायेचीच आहे ना, नाही का? मग क्वचित देशविशेषामध्ये, कदाचित म्हणजे काळविशेषामध्ये. आता हा जो काळ आहे या काळात थंडी आहे. जर ग्रीष्म ऋतू आला तर त्यात थंडी आहे का? नाही. एप्रिल मार्च त्या महिन्यामध्ये थंडी नाही, नाही का? म्हणजे कदाचित, काश्चित म्हणजे काही वस्तूंचं असं महात्म्य आहे. क्वचित हे जे आहे देशविशेषाने सांगितलेलं आहे, कदाचित कालविशेषाने सांगितलेलं आहे, आणि काश्चित अशा त्या वस्तूच्या विशेषाने सांगितलेलं आहे. अशा शक्तया तस्मात उद्यन्ति. तर त्या संपूर्ण शक्ती ज्या आहेत त्या ब्रह्मापासून उत्पन्न होतात. परंतु त्या कशा उत्पन्न होतात? क्वचित म्हणजे देशाला अनुसरून, कदाचित काळाला अनुसरून, आणि त्या वस्तू प्रभावाला अनुसरून उत्पन्न होतात. कशाही उत्पन्न होत नाही. असं कसं घडतं? तर दृष्टांत दिला, क्ष्मातलात शालय इव. ज्याप्रमाणे पृथ्वी, क्ष्मा म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीचं ठिकाण आहे, तळ आहे, तर त्या पृथ्वीच्या ठिकाणी शालय इव, पृथ्वीमध्ये अनेक बीज आहेत. अनेक बीजे जरी पडलेली असली पण तरी देखील ती विशिष्ट बीज विशिष्ट काळामध्येच अंकुरोत्पत्ती होते. जरी सगळी बीजं असली तरी सगळी बीजं एकाच वेळेस उत्पन्न होत नाही. त्यांचा ठराविक काळ आहे. कोणतं गवत कोणत्या काळात यायचं, कोणतं गवत कोणत्या काळामध्ये यायचं, वनस्पती कोणत्या काळात यायच्या, हा तो काळ ठरलेला आहे. त्यामुळे सगळी जरी बीजं असली तरी सगळी बीजं एका वेळेस अंकुरोत्पत्ती होत नाही. त्याप्रमाणे मायेच्या ठिकाणी जरी अनंत शक्ती असली पण तरी देखील ते विशिष्ट देशाला अनुसरून, काळाला अनुसरून आणि त्या वस्तूच्या प्रभावानं त्या त्या ठिकाणी शक्तीची अभिव्यक्ती होत असते. क्वचित देशविशेषाला अनुसरून सांगितलेलं आहे, कदाचित ठराविक विशिष्ट कालाला अनुसरून सांगितलेलं आहे, आणि काश्चित अशा काही शक्ती आहेत त्या शक्तीला अनुसरून सांगितलेलं आहे. तासाम युगपद अभिव्यक्त दृष्टांत माह. तासाम अयुगपद म्हणजे त्या ज्या सर्व शक्ती जरी असल्या मायेमध्ये तरी देखील एकाच वेळेस काही उत्पन्न होत नाही, त्यांची अभिव्यक्ती होत नाही. यासाठी दृष्टांत आपण पाहिला. ज्याप्रमाणे भूमीच्या ठिकाणी अनेक जरी बीजं पडलेले असले तरी ते विशिष्ट काळामध्येच विशिष्ट बीजे उत्पन्न होतात. सगळीच बीजं एकाच वेळेस अंकुरोत्पत्ती त्याची होत नाही. यथा भूमिगतानां सर्वेषां बीजानां मध्ये देशविशेषे कालविशेषे च केषांचिदेव बीजानां अंकुरोत्पत्ती न सर्वेषां तद्वद इत्यर्थः. ज्याप्रमाणे भूमीच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व बीजाणामध्ये सगळे जे बीज आहेत त्यामध्ये काही देशविशेषाला अनुसरून विशिष्ट देशामध्येच, नाही का, काही वनस्पत्या आहेत ज्या आहेत, फळं आहेत, ते विशिष्ट देशामध्येच येतात. या ठिकाणी आपण खजूर लावायची म्हटलं तर आपल्याकडे येत नाही, विशिष्ट देशामध्येच येते. कोणत्याही काळामध्ये कोणतेही पीक येत नाही. काजू आपल्याकडे येत नाही. केशांची देव बीजानाम, काही बीजांचीच अंकुरोत्पत्ती होते. न सर्वेषाम, सर्वच बीजांची उत्पत्ती होत नाही. इदाने ह्याचा दृष्टांत आहे. त्याप्रमाणे मायेची शक्ती जरी अनंत शक्ती असली तरी देखील एकाच वेळेस त्याची अभिव्यक्ती होत नाही. टिप्पणी या ठिकाणी, जसं पृथ्वीच्या ठिकाणी विद्यमान अनेक प्रकारचे बीज जरी असले तरी देशकालाच्या भेदाने उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रित असणारे मायाशक्तीच्या अंतर्गत अंशभूत अशा अनंत शक्ती आहेत व देशकालाच्या भेदाने उदयाला येतात आणि कार्याद्वारा अनुमानानं त्या शक्तीचं आपल्याला ज्ञान होतं. इदानीं जगतः कल्पना मात्र रूपतां दर्शयितुं तत्कल्पकस्य मनसः रूपं तावत् दर्शयति. इदानीं जगतः कल्पना मात्र रूपतां, हे जगत केवळ कल्पना मात्र आहे. कल्पनालोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय हे दाखविण्याकरता तत्कल्पकस्य त्या जगताची कल्पना, जगत कल्पनामय आहे पण त्या जगताची कल्पना करणारं जे मन आहे, मनसः रूपम, त्या मनाचं काय स्वरूप आहे तर ते मनाचं स्वरूप पहिल्यांदा वशिष्ठ ऋषी सांगतायत. आपण काल बोललो ना की 14व्या श्लोकापासून, बरोबर ना, त्याच्या उत्तरार्धापासून
तर 27व्या श्लोकापर्यंत हे योगवासिष्ठामधले चिंतन आहे. योगवासिष्ठामधले श्लोक आहेत. तावत मनस्वरूपम तावत म्हणजे प्रथम दाखवितात. स आत्मा सर्वगो राम स आत्मा सर्वगो राम स आत्मा सर्वगो राम स आत्मा सर्वगो राम नित्योदित महावपुः नित्योदित महावपुः नित्योदित महावपुः नित्योदित महावपुः यन्मनागमननीं शक्तिं यन्मनाङ्मननीं शक्तिं यन्मनाङ्मननीं शक्तिं यन्मनाङ्मननीं शक्तिं धत्ते तन्मन उच्यते धत्ते तन्मन उच्यते धत्ते तन्मन उच्यते धत्ते तन्मन उच्यते स आत्मा सर्वगो राम नित्योदित महावपुः यन्मनाङ्मननीं शक्तिं धत्ते तन्मन उच्यते स आत्मा सर्वगो राम नित्योदित महावपुः यन्मनाङ्मननीं शक्तिं धत्ते तन्मन उच्यते. स आत्मा सर्वगः हे राम नित्योदित महावपुः यत् मनाक् मननीं शक्तिं धत्ते तन्मनः उच्यते. हे राम सर्वगः नित्योदित महावपुः सः आत्मा यत् मनाक् मननीं शक्तिं धत्ते तत् मनः उच्यते. वशिष्ठ ऋषी प्रभुरामचंद्रा सांगतात, हे राम जो परमात्मा सर्वगः अर्थात सर्वगत असणारा परमात्मा नित्योदित महावपुः त्याचप्रमाणे तो नित्य आहे. नित्य उदित अर्थात नित्य प्रकाशमान अशा स्वरूपाचा आहे. नित्योदित महावपुः अर्थात देशकाल वस्तू परिच्छेद रहित अशा महान शरीराचा आहे, मोठ्या स्वरूपाचा आहे. स आत्मा त्यालाच आत्मा असं म्हणतात. असा जो परमात्मा आहे तोच आत्मा आहे. आणि तो प्रत्येक आत्मा यत मनाक ज्यावेळेस मनाक म्हणजे थोडी देखील मननीम शक्तीम धत्ते मायेची असणारी मननी शक्ती जी आहे त्या मननी शक्तीचा अभिमान धारण करतो त्यावेळेस त्या परमात्म्यालाच त्या प्रत्येकात्म्यालाच तत्मन उच्यते त्यालाच मन असं म्हणतात, नाही का. तैसी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी किंवा वाया मन हे नाव एरवी कल्पनाची स्वभावी. नाही, मला काय सांगायचं आहे की त्या परमात्म्यानं ज्यावेळेस मननशक्ती धारण केली असतात त्यालाच मन असं म्हणतात. आणि मननशक्तीचा अभिमान धार सोडला, संकल्प गेला की त्या मनालाच ब्रह्म असं म्हणतात. श्लोक अटिका नित्योदित महावपुः नित्यं सदा उदितं प्रकाशमानं महद्देशकालादि परिच्छेदरहितं वपुः स्वरूपं यस्य सा तथा यत् यस्मिन् काले मनाग ईषद मननीं स्वपरावबोधनरूपां शक्ति मायापरिणामरूपां धत्तेनां धारयति तत् तदा मनः इति उच्यते. नित्योदित महावपुः याचा अर्थ करतात नित्यम नाम सदा उदितम नाम प्रकाशमानम. जे नित्य प्रकाशमान आहे त्याला म्हणतात नित्यम. नित्य उदित नित्य स्वयंप्रकाश आहे, नित्य प्रकाशमान आहे, त्याच्या प्रकाशाने सगळे काही प्रकाशित होतात. त्याचप्रमाणे महावपू म्हटलेला आहे. महद अर्थात देश कालादी परिच्छेद रहितम. त्याला देशाचा परिच्छेद नाही, कालाचा परिच्छेद नाही, कोणत्या काळात आहे कोणत्या काळात नाही असं नाही, किंवा वस्तूंही परिच्छेद होत नाही, त्याला महत असं म्हणतात. आणि वपुः नाम स्वरूपम जो त्याचं स्वरूप देश काल वस्तू इत्यादिकाने परिच्छेद रहित आहे त्याला म्हणतात नित्योदित महावपुः. महावपू असं म्हणतात. असा परमात्मा यत नाम यस्मिन काले ज्यावेळेस तो परमात्मा प्रत्येकात्मन अभिन्न परमात्मा मनाक नाम ईशत थोडी देखील मननीम. मननीमचा अर्थ करतात स्वपरावबोधन रूपाम म्हणजे स्वतःला किंवा दुसऱ्याला जाणणं स्वरूप अशी जी मननीम शक्ती आहे. शक्तींचा अर्थ करतात माया परिणाम रूपाम मायेचा परिणाम स्वरूप अशी असणारी मननीम शक्ती
तर त्या मननशक्तीचा ज्या वेळेस हा प्रत्येगात्मा परमात्मा अभिमान धारण करतो, अर्थात मन म्हणजे अंतःकरणच आहे ना, त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहे, त्यालाच मन असं म्हणतात. तर त्या मननशक्तीचा मायेचा ज्यावेळेस अभिमान धारण करतो, तर त्यावेळेस त्या प्रत्येगात्म्यालाच मनः उच्यते, मन असं म्हटलं जातं. इदानीम कल्पना प्रकारण आह. मन म्हणजे काय? तर माया अंतःकरण विशिष्ट चैतन्य नाही का, त्यालाच मन असं म्हणतात ना, जीवालाच मन असं म्हणतात ना. तर ते मन म्हणजे काय? परमात्माच आहे. एरवी हा तत्वता परमात्माच आहे, परंतु मायेची असणारी शक्ती मनन शक्ती तिचा अभिमान धारण केला, म्हणून त्याला जीवत्व अर्थात मन स्वरूप प्राप्त झालं. इदानीम कल्पना प्रकारण आह. आता ह्या आधी म्हटलं ना, हे जगत कल्पना मात्र आहे आणि ते कल्पना मात्र रूप आहे दाखवण्याकरता ज्या मनाने कल्पना केली त्या मनाचं स्वरूप सांगतो, मनाचं स्वरूप सांगितलं. त्यानंतर हे मन कल्पना कसं करतं, तो कल्पनेचा प्रकार कसा आहे तो या श्लोकामध्ये सांगतात. श्लोक क्रमांक आहे 21. आदौ मनस्तदनुबंध विमोक्ष दृष्टी आदौ मनस्तदनुबन्धविमोक्षदृष्टि आदौ मनस्तदनुबन्धविमोक्षदृष्टि आदौ मनस्तदनुबन्धविमोक्षदृष्टि पश्चात् प्रपंच रचना भुवना विधाना पश्चात्प्रपञ्चरचना भुवनाभिधाना पश्चात्प्रपञ्चरचना भुवनाभिधाना पश्चात्प्रपञ्चरचना भुवनाभिधाना इत्यादिका स्थितिरियं हि गता प्रतिष्ठा 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 माख्यायिका सुभगबालजनोदितेव माख्यायिका सुभगभालजनोदितेव माख्यायिका सुभगभालजनोदितेव माख्यायिका सुभगबालजनोदितेव आदौ मनस्तदनुबन्धविमोक्षदृष्टि पश्चात्प्रपञ्चरचना भुवनाभिधाना इत्यादिका स्थितिरियं हि गता प्रतिष्ठा माख्यायिका सुभगबालजनोदितेव आदौ मनस्तदनुबन्धविमोक्षदृष्टि पश्चात्प्रपञ्चरचना भुवनाभिधाना इत्यादिका स्थितिरियं हि गता प्रतिष्ठा माख्यायिका सुभगभालजनोदितेव आदौ मनः तद अनुबंध विमोक्ष दृष्टी पश्चात प्रपंच रचना भुवनाभिधाना इत्यादिका स्थिति इयं हि गता प्रतिष्ठाम आख्यायिका सुभगबाल जना उदिता एव इव जना बालजना उदिता इव. आदौ मनः तद अनुबंध विमोक्ष दृष्टि पश्चात भुवनाभिधाना प्रपंच रचना इत्यादिका यम स्थिति प्रतिष्ठां हि गता सुभगबाल जनोदिता आख्यायिका इव. वशिष्ठ महर्षी प्रभू रामचंद्रांनी सांगतात, पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा कार्य कोणतं असेल तर आदौ मनः. सुरुवातीचं कार्य कोणतं आहे? परमात्म्यापासून विवर्त रूपाने झालं ते मन उत्पन्न झालं. त्यानंतर त्या मनानं कल्पना केली तद अनु म्हणजे त्याच्या पश्चात बंध विमोक्ष दृष्टी, त्यानंतर बंधाची आणि मोक्षाची दृष्टी निर्माण झालेली आहे. त्या मनानं मी बांधला गेलेला आहे किंवा मी मुक्त आहे अशा प्रकारे कल्पना ही मनानंच केलेली आहे. पश्चात बंध विमोक्ष दृष्टीची बंध आणि मोक्षाची कल्पना झाल्यानंतर पश्चात त्यानंतर भुवनाभिधाना प्रपंच रचना, भुवन अशा प्रकारच्या नावाची अभिधाना नावाची प्रपंच रचना ही जगत रचना निर्माण झाली. इत्यादिका इत्यादी इयम स्थिती ही अशा प्रकारे जगताची स्थिती जी आहे प्रतिष्ठाम ही गता ही प्रतिष्ठेला स्थितीला प्राप्त झालेली आहे.
मग तुम्हाला वाटतं खरोखरच झाली का नाही, कशी झालेली आहे त्याविषयी सांगतात की ज्याप्रमाणे सुभग बालजन उदिता आख्यायिका इव. एखाद्या आजीबाईनं सुभग अशा सुंदर बालकांकरता उदितानाम कथिता ज्याप्रमाणे आख्यायिका सांगावी त्याप्रमाणे. आता आख्यायिका खरी असते का हो? तिची फक्त करमणूक म्हणून सांगितले गेलेले असते आणि त्या बालकाला ती खरी वाटते. त्याप्रमाणे ही संपूर्ण सृष्टीविषयी जे काही प्रतिपादन केलेलं आहे तर ते आख्यायिकाप्रमाणे आहे. वास्तविक जशी ती आख्यायिका खरी नसते त्याप्रमाणे हे काही खरं नाही. टीका. आदौ प्रथमं मननशक्ति उल्लासेन मन भवति तदानु तदनन्तरं बन्धविमोक्षदृष्टिः बन्धविमोक्षकल्पने भवतः पश्चात् अनन्तरं बन्धदृष्टौ एव भुवनाभिधाना भुवनमिति अभिधानं यस्या सा भुवनाभिधाना प्रपञ्चरचना प्रपञ्चस्य गिरिनगरी सरित्समुद्रादि रचना कल्पनं भवति इत्यादिका एवं प्रकारा यम जगतः स्थितिः प्रतिष्ठां नाम स्थैर्यं गतानां प्राप्ता. आदौ पहिल्यांदा या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मायेची कल्पना केली आणि त्या मायेचा असणारी जी मननशक्ती तिचा अभिमान धारण केल्यामुळे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आदौ प्रथम मननशक्ती उल्हासेन परमात्म्याच्या आश्रयावर असणारी जी माया त्या मायाशक्तीच्या साह्यानं त्या मननशक्ती रूपानं परमात्मा विवर्त स्वरूपाला प्राप्त झाला. मननशक्ती रूपानं उल्हासेनं काल आपण पाहिलं उल्हास म्हणजे काय विवर्त. तर त्या विवर्ताच्या द्वारा तो परमात्मा मन झाला. म्हणजे परमात्माच मन झालेला आहे. कसा झाला? परंतु मायेची असणारी मननशक्ती तिचा अभिमान धारण केला आणि त्याद्वारा तो परमात्मा एरवी व्यापक असणारा परमात्माच तर तो मनाला प्राप्त झाला, जीवभावाला प्राप्त झाला. मन भवती तदनंतर त्या मनानं कल्पना केल्या. कोणत्या? बंध विमोक्ष दृष्टी अर्थात बंध विमोक्ष कल्पने भवतः. बंधाची कल्पना, मी बंधनामध्ये अडकलो ही मनानेच केलेली कल्पना आहे आणि मी आता संतांना शरण जाऊन नंतर मुक्त झालो, अशा दोन्ही प्रकारच्या कल्पनाच आहेत नाही का. स्वस्वरूपाच्या ठिकाणी न बंधो न मोक्ष, हे बंधही नाही आणि मोक्षही नाही, ह्या दोन्ही कल्पना ह्या मनानेच केलेल्या आहेत. पश्चात हे सगळं श्रुतीमाता सांगते. पश्चात अनंतरम बंधदृष्टौ एव म्हणजे बंधदृष्टौ बंधाच्या दृष्टीमध्ये जे आहे बंधसृष्टी असते ना, बंधदृष्टौ एव भुवनाभिधाना भुवन नावाची अर्थात भुवनमिति अभिधानम यस्याः सहा भुवनाभिधाना. भुवनम असं जिला नाव आहे, आता चतुर्दश भुवन असं ज्याचं नाव आहे त्याला म्हणतात भुवनाभिधाना. अशी कोण आहे ती? प्रपंच रचना. त्या प्रपंच रचनेमध्ये कशाचा समावेश होतो पा? प्रपंचस्य नाम गिरी पर्वत नगरी सरित नदी समुद्र आदी ही संपूर्ण सृष्टी जी आहे हा संपूर्ण प्रपंच. तर त्या प्रपंचाचं कल्पनम भवती. तर त्या अशा संपूर्ण प्रपंच रचना जी आहे त्या रचनेलाच त्या संपूर्ण प्रपंच रचनेची कल्पना होते, क्रमाक्रमाने अशी कल्पना होते. इत्यादिका एवं प्रकारा अशा प्रकारची यम जगता स्थिती अशा प्रकारची ही जगताची स्थिती जी आहे प्रतिष्ठेला स्थितीनाम प्रतिष्ठा नाम स्थैर्यम स्थिरतेला प्राप्त झालेली आहे. गतानाम प्राप्त. वास्तविक स्थिर आहे का? स्थिर नाही. पण हे सगळं ही स्थिरता कोणी उत्पन्न केल्या ठिकाणी? हे सगळे मनाचा सगळा खेळ कोणाचा आहे? हा मनाचा खेळ आहे. मनानेच बंध मोक्ष ही संपूर्ण सृष्टी त्यानंच ते सगळ्याची कल्पना केलेली आहे नाही का. कल्पना केली की सगळं जगत आहे आणि कल्पना गेली की जगतही गेलं, जगताचाच अभाव आहे. त्यामुळं हे सगळं सत्यत्व या जगताच्या ठिकाणी सत्यत्व सुखत्व ही सगळी कल्पना कोणाची? सगळी मनाची कल्पना आहे. हा चित्तमूलम ही संसार चित्ताभावेन कश्चन. चित्तीचा म्हणजे चित्ताचा अभाव असेल तर काहीच नाही आहे. तस्मात तत्प्रयत्नेन शोधयेत. म्हणून त्याचा प्रयत्नपूर्वक त्याचा शोधन केलं पाहिजे. म्हणून श्वासनाक्षयाचा अभ्यास केला पाहिजे. कल्पितस्यापि वास्तवत्व प्रतितव दृष्टांतमा. म्हणजे सगळंच जर कल्पित आहे, मनाने केलेले बंध मोक्ष कल्पना संपूर्ण सृष्टी
ही सगळंच कल्पना आहे, तर तरी देखील ते स्थिर वाटतं. मग असं स्थिर का वाटतं? वस्तू जशी आहे तशी प्रतीतीला यावी, पण तशी प्रतीतीला येत नाही. याचं काय कारण आहे? कल्पितस्यापि वास्तव खरोखर आहे अशी जी प्रतीती येते, त्याकरता दृष्टांत सांगतात. कसं? की ज्याप्रमाणे लहानसं बालक आहे, त्याच्या बुद्धीचा अजून विकास झालेला नाही, त्याला जे सांगल कुणी ते त्याला सगळं काही खरं वाटतं. जसं सुभग म्हणजे सुंदर असं बालक आहे, तर त्या बालजनाकरता उदिता नाम आख्यायिका जशी सांगितली जाते आणि जशी सांगितली जाते तसंच ते खरं मानतं. त्याप्रमाणे हे सगळं काही सृष्टीची स्थिती देखील तशाच प्रकारची आहे. वास्तविक सृष्टीला कोणतीही स्थिती नाही. बालजनाय उदितानां मुक्ता आख्यायिका कथा यथा वास्तवत्व बुद्धिं गता तथा इदम जगत. ज्याप्रमाणे लहान बालक त्या दाईनं सांगितलेली कथा ती खरीच आहे असं त्याला वास्तवत्व बुद्धिं गता, त्याला ते खरोखर वास्तव आहे असं त्याला जसं ज्ञान होतं, त्याप्रमाणे इदम जगत हे जगत देखील तशाच प्रकारचं ही आख्यायिकेप्रमाणेच आहे. हे काही खरं नाही, पण खरं नसताना देखील ते जे जसं ते ज्या बुद्धीचा विकास झालेला नाही त्याला ती खरी आख्यायिका खरी वाटते, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला नाही त्याला ही संपूर्ण जगत खरं वाटतं. विकास झाला नाही म्हणजे ज्याला खरोखर खऱ्या अर्थानं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्म हे वनापरहा असा निश्चय झालेला नाही, तर त्याची बुद्धी कशी आहे? अविकसितच आहे, नाही का? त्याला बालक असं म्हणतात, नाही का? बाळकडीत प्रमाणे ना सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे. हा, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान ते देही बाळकाच्या, देवा ऐसा ठाव नाही जया जना तयासी यातना यम करी. कळाला हा देव म्हणजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे असं, नाही का? तयाशीच खरा. म्हणजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे असं ज्ञान होणं. येणे जाणे होय भूतांच्या मत्सरे, न कळता खरे. खरा देव कसा आहे हे न कळल्यामुळेच सगळं येणं जाणं सगळं घड हे सगळं आहे. नारायण भूती न कळे दयाशी तया गर्भवासी येणे जाणे. तर हे सगळं अविकसित बुद्धीचं लक्षण आहे. वास्तवत्व बुद्धिम गता, त्याप्रमाणे हे जगत देखील ह्या अविकसित बुद्धीवाल्यांना अज्ञानी लोकांना हे जगत वास्तव आहे असं वाटतं. मग तुम्ही म्हटलात की आख्यायिकाप्रमाणे, मग तामेव वासिष्ठस्थाम कथाम कथयती. वशिष्ठ योगाशिष्टामध्ये वशिष्ठ ऋषीने जी कथा सांगितली तर ती कथा विस्तारपूर्वक आता या ठिकाणी कथन करतायत. बालस्य हि विनोदाय बालस्य हि विनोदाय बालस्य हि विनोदाय बालस्य हि विनोदाय धात्रीवक्ति शुभां कथा धात्री शुभां कथां धात्री शुभां कथां धात्री शुभां कथां क्वचित् सन्ति महाबाहो क्वचित् सन्ति महाबाहो क्वचित् सन्ति महाबाहो क्वचित् सन्ति महाबाहो राजपुत्रास्त्रयः शुभाः राजपुत्रास्त्रयः शुभाः राजपुत्रास्त्रयः शुभाः राजपुत्रास्त्रयः शुभाः बालस्य हि विनोदाय धात्री शुभां कथां क्वचित् सन्ति महाबाहो राजपुत्रास्त्रयः शुभाः बालस्य हि विनोदाय धात्री शुभां कथां क्वचित् सन्ति महाबाहो राजपुत्रास्त्रयः शुभाः. तत्पूर्वी आपण म्हटलं ना, आदव मनः इथे टिप्पणी वाचतो. या ठिकाणी मन शब्दानं समष्टी मन अर्थात पहिल्यांदा हिरण्यगर्भाची उत्पत्ती झालेली. हिरण्यगर्भाचं ग्रहण आहे. तो पहिल्यांदा कोण आहे? पहिला जीव कोणता आहे? हिरण्यगर्भ आहे. तर सो प्रथम आहे. त्यानंतर बंध आणि मोक्षाची प्रतीती होते. त्यानंतर बंधाचे प्रतीतीचे विषय कोण आहे? संपूर्ण प्रपंच. रूप बंधाची रचना होते. त्यानंतर बंधाच्या अपेक्षेनं सापेक्ष आहे ना, मोक्ष प्रतीतीचा विषय मोक्षाची कल्पना अर्थातच सिद्ध होते. आणि आदी शब्दानं
जगताच्या अंतर्गत अशा अनेक कल्पना आहेत. हे सगळं कल्पनामय आहे, कल्पना होते. आता हे सगळं कल्पनामय कसं आहे? ते आख्यायिकाप्रमाणे. तर ती आख्यायिका कशी आहे आणि वास्तविक ती स्वरूपानं अशा घडूच शकत नाही, पण त्याही आख्यायिकेला लहान बालक खरं मानतो. त्याप्रमाणे हा अज्ञानी जीव ह्या सगळ्याला खरं मानतो, जगताला खरं मानतो. ते या ठिकाणी दिलं पहा. ज्याप्रमाणे धात्रीने आसतपणा म्हणजे अभावरूपानं अभिप्रायानं आरोपित अशी जी कथा आहे, तर त्या कथेला तो बालक बुद्धीमध्ये सत्य आहे अशा प्रकारे प्रतीत त्याला होते बालकाला. त्याप्रमाणे विद्वानांच्या द्वारा संमत अशा श्रुतीने आसत हे सगळं जगत आसत आहे, अभावरूप आहे अशा अभिप्रायानं आरोपित करून सांगितलेलं जे जगत आहे, तर ते जगत अज्ञानी पुरुषाच्या बुद्धीमध्ये मात्र सत्य आहे असं प्रतीतीला होतं, परंतु हे सत्य कुठेही नाही असा याचा भाव आहे या गोष्टीचा. पहा आता ही गोष्ट विस्तारपूर्वक आहे, आपण पाहू. बालस्य हि विनोदाय धातृभक्ती शुभाम कथाम क्वचित संती महाबाहो राजपुत्राः त्रयः शुभाः. बालस्य हि विनोदाय धात्री शुभाम कथाम वक्ती हे महाबाहो क्वचित त्रयः शुभाः राजपुत्राः संती. आता गोष्टच पहा. बालस्य विनोदाय लहान मुलाच्या विनोदाकरता जी धात्री आहे, धात्री म्हणजे दाई आहे, लहान बाळाला सांभाळण्याकरता जी ठेवली जाते त्याला दाई असं म्हणतात. तर अशी दाई धात्री ती शुभाम कथाम वक्ती, तर ती मनोरंजक अशा प्रकारची कथा त्या लहान बाळाला करमणूक न करता रडू नये म्हणून सांगते असते. हे महाबाहो, तर हे पराक्रमी महाबाहो क्वचित त्रयः शुभा राजपुत्रा संते. ते म्हणते बाळा, अरे तुला गोष्ट सांगते ऐक. 3 प्रकारचे असे सुंदर राजपुत्र आहेत. 3 राजपुत्र आहेत. ते कसे आहेत? द्वौ न जातौ तथैकस्तु. द्वौ न जातौ तथैकस्तु. द्वौ न जातौ तथैकस्तु. द्वौ न जातौ तथैकस्तु. गर्भ एव न च स्थितः. 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 वसन्ति ते धर्मयुक्ता. वसन्ति ते धर्मयुक्ता. वसन्ति ते धर्मयुक्ता. वसन्ति ते धर्मयुक्ता. अत्यन्ता सतिपत्तने. अत्यन्ता सतिपत्तने. अत्यन्ता सतिपत्तने. अत्यन्ता सतिपत्तने. द्वौ न जातौ तथैकस्तु. गर्भ एव न च स्थितः. वसन्ति ते धर्मयुक्ता. अत्यन्ता सतिपत्तने. द्वौ न जातौ तथैकस्तु. गर्भ एव न च स्थितः. वसन्ति ते धर्मयुक्ता. अत्यन्ता सतिपत्तने. द्वौ न जातौ तथा एकः तु गर्भे एव न च स्थितः. वसन्ति ते धर्मयुक्ताः अत्यंत असती पत्तने. आता एका राजाला 3 राजपुत्र आहेत. त्या 3 राजपुत्रांपैकी द्वौ जातौ न तथा एकः तु गर्भे एव च न स्थितः न ते धर्मयुक्ताः अत्यंत असती पत्तने वसंती. द्वौ जातौ न 3 राजपुत्र आहेत, त्यापैकी 2 उत्पन्न झाले नाहीत. आणि तिसरा एखादा तरी असेल ना. तथा एक तू गर्भे एव च न स्थितः, मातेच्या गर्भात आणखीन आलाच नाही. असे 3 राजपुत्र आहेत. 2 उत्पन्न झाले नाहीत आणि एक राजपुत्र गर्भामध्येच आला नाही. आणि ते अतिशय धर्मशाली आहेत, अतिशय धार्मिक आहेत. राहतात कुठे हो? अत्यंत असती पत्तने वसंती. अत्यंत अभावरूप जे नगर आहे, अशा अभावरूप नगरामध्ये ते राहतात. आता हे सगळं काय? सगळं वाचारंभण आहे. पण त्या लहान बालकाला त्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही, त्याला सगळं खरं वाटतं नाही का? तसं हे सगळं जगताचा विषय. पहा गोष्ट विस्तारपूर्वक आहे. स्वकीयाच्छून्यनगरान् स्वकीयाच्छून्यनगरान्. स्वकीयाच्छून्यनगरान्.
स्वकीयाच्छून्यनगरान् निर्गत्य विमलाशयाः निर्गत्य विमलाशयाः निर्गत्य विमलाशयाः निर्गत्य विमलाशयाः गच्छन्तो गगने वृक्षान् गच्छन्तो गगने वृक्षान् गच्छन्तो गगने वृक्षान् गच्छन्तो गगने वृक्षान् ददृशुष्फलशालिनः ददृशुः फलशालिनः ददृशुः फलशालिनः ददृशुः फलशालिनः स्वकीयाच्छून्यनगरान् निर्गत्य विमलाशयाः गच्छन्तो गगने वृक्षान् ददृशुः फलशालिनः स्वकीयाच्छून्यनगरान् निर्गत्य विमलाशयाः गच्छन्तो गगने वृक्षान् ददृशुः फलशालिनः स्वकीयात शून्यनगरात निर्गत्य विमलाशयाः गच्छन्तः गगने वृक्षान् ददृशुः फलशालिनः विमलाशयाः स्वकीयात शून्यनगरात निर्गत्य गच्छन्तः गगने फलशालिनः वृक्षान् ददृशुः. ते अतिशय शुद्ध अंतकरणाचे धार्मिक राजकुमार आहेत ना, तर ते स्वकीयात शून्य नगरात निर्गत्य आपलं अभावरूप राहतात. कुठे? अभावरूप नगरामध्ये. तिथून ते बाहेर निघाले. निर्गत्य गच्छन्तः जाणारे ते, गच्छन्तौ गच्छन्त जाणारे. त्यात असताना गगने फलशालिनः त्याने आकाशात पाहिलं आणि आकाश जे आहे फलशालिनः वृक्षान् ददृशु, आकाशामध्ये अतिशय फलानं भरून आलेलं लगटलेलं अशा वृक्षांना ते पाहते झाले. आता आकाशात कुठे वृक्ष दिसतील का? पण ते बाळाला सगळं खरं वाटतं. गगने फलशालिनः वृक्षान् ददृशुः. आता पुढे आणखी कथा सांगते आजी. भविष्यन्नगरे तत्र भविष्यन्नगरे तत्र भविष्यन्नगरे तत्र भविष्यन्नगरे तत्र राजपुत्रास्त्रयोऽपि ते राजपुत्रास्त्रयोऽपि ते राजपुत्रास्त्रयोऽपि ते राजपुत्रास्त्रयोऽपि ते सुखमद्य स्थिताः पुत्र सुखमद्य स्थिताः पुत्र सुखमद्य स्थिताः पुत्र सुखमद्य स्थिताः पुत्र मृगया व्यवहारिणः मृगया व्यवहारिणः मृगया व्यवहारिणः मृगया व्यवहारिणः भविष्यन्नगरे तत्र राजपुत्रास्त्रयोऽपि ते सुखमद्य स्थिताः पुत्र मृगया व्यवहारिणः भविष्यन्नगरे तत्र राजपुत्रास्त्रयोऽपि ते सुखमद्य स्थिताः पुत्र मृगया व्यवहारिणः भविष्यत् नगरे तत्र राजपुत्राः त्रयः अपि ते सुखम अद्य स्थिताः पुत्र मृगया व्यवहारिणः. हे पुत्र मृगया व्यवहारिणः. ती सांगते, हे पुत्र, हे बाळा, ते त्रयः अपि राजपुत्राः अद्य मृगया व्यवहारिणः व्यवहारिणः तत्र भविष्यत् नगरे सुखम स्थिताः. ही गोष्ट विस्तारपूर्वक आहे. हे पुत्र, ती म्हणते, हे बाळा, ते त्रय अपि राजपुत्र. आता ते पुढे चाललेत आणि मग पुढे गेल्यानंतर एका राजमहल त्यांना सापडला. मग त्या राजमहालात शिरले तर तिथेही राजकन्या राहत होत्या. मग त्याही राजकन्या अशाच होत्या की त्या जन्मालाच आलेल्या नव्हत्या. म्हणजे आईच्या जन्माच्या, कसं सांगितलं त्या ठिकाणी, जन्मच झाला नव्हता त्यांचा. आईच्या जन्माच्या पूर्वी जन्माला आलेल्या होत्या. अशा त्या राजकन्या आपल्या मामाच्या गावाला गेल्या होत्या. त्या आल्या आणि नंतर मग त्या, म्हणजे त्या सगळ्या कशा आहेत, अत्यंत अभावरूपच आहेत ना. मग त्यांचा यांचा विवाह झाला आणि मग त्यांचा, ते कसे आहेत, त्या राजपुत्रांचा स्वभाव कसा आहे, तर राजपुत्र लक्षात आहे ना पण कसे आहेत, दोन जातव आणि एक गर्भे वन स्थिता असे असणार राजपुत्र. त्रय अपि राजपुत्र हा आद्य. आणि आता काय करतात ते? मृगया विहारिणः.
धनुष्य घेऊन शिकार करण्याकरता शिकार करतात. आणि मग तत्र असे मृगया विहारिणः असे असणारे राजपुत्र है ना, शिकारीचा व्यवहार करणारे जे राजपुत्र आहेत, मृगया या ठिकाणी अर्थ केलेला आहे पहा. मृगया म्हणजे शशशृंगाच्या धनुष्यानं शिकार करण्याचा व्यवहार करतात. धनुष्य कशाचं आहे? म्हणजे शशाचं शिंगाचं धनुष्य केलेलं आहे आणि त्या धनुष्यानं मृगाची हरणाची शिकार करणारे असे हे राजपुत्र आहेत. आणि ते राहतात कुठे? तिथे गेले, दुसरीकडे गेले ना. आता पहिल्यांदा अत्यंत अभावरूप नगरात राहत होते. मग आता ज्या पुढच्या नगरात गेलेत ते नगर आहे कसं आहे? भविष्यात नगर आहे. पुढे आणखी नगर निर्माण झालं नाही, ते पुढे निर्माण होणारं नगर आहे. पण त्या नगरामध्ये भविष्यात नगरे सुखम स्थिता, सुखाने राहतात. आता हे सगळं काय फक्त केवळ वाचारंभणाचं आहे, केवळ करमणूक मात्र. का वस्तुस्थितीनं आहे का कुणी याच्यातला एक तरी आहे का? ना राजपुत्र, ना राजकुमारी, ना तो महाल, ना त्यांचं नगर, ना नंतर पुढच्या नगराला गेले ते नगर. काही खरं नाही. हे केवळ फक्त करमणुकी करता सांगितलेली गोष्ट आहे. धात्रेति कथिता राम, धात्रीति कथिता राम, धात्रीति कथिता राम, धात्रीति कथिता राम, बालकाख्यायिका शुभा, बालकाख्यायिका शुभा, बालकाख्यायिका शुभा, बालकाख्यायिका शुभा. निश्चयं स ययौ बालो, निश्चयं स ययौ बालो, निश्चयं स ययौ बालो, निश्चयं स ययौ बालो. निर्विचारणया धिया, निर्विचारणधिया धिया, निर्विचारणया धिया, निर्विचारणया धिया. धात्रेति कथिता राम, बालकाख्यायिका शुभा, निश्चयं स ययौ बालो, निर्विचारणया धिया. धात्रेति कथिता राम, बालकाख्यायिका शुभा, निश्चयं स ययौ बालो, निर्विचारणया धिया. धात्र्या इति कथिता हे राम, बालिकाख्यायिका शुभा, निश्चयं स ययौ बालः निर्विचारणया धिया. धात्रेति धात्रेति हे राम इति धात्र्या धात्र्या शुभा बालकाख्यायिका कथिता. सह बालः निर्विचारया धिया निश्चयं ययौ. हे राम, वशिष्ठ महर्षी म्हणतात, हे प्रभू रामचंद्रा, इति हे राम इति धात्र्या कथिता, जी दाई आहे तर त्या दाईनं सांगितलेली धात्र्या कशी, परंतु शुभा बालिकाख्यायिका कथिता. शुभा अर्थात सुंदर असणाऱ्या बालकांकरता सांगितली गेलेली जी कथा आहे बालकाख्या सुंदर अशी बालकाख्यायिका सांगितली गेलेली आहे. बालकांकरता सुंदर अशा प्रकारची आख्यायिका सांगितली गेलेली आहे. अनुवादात आहे तसं वाचलं गेलं. शुभा बालकाख्यायिका कथिता, सुंदर अशा प्रकारची बालकांकरता सांगितली गेलेली कथा धात्रेच्या द्वारा सांगितली गेली. सह बाल, आणि तो बालक जो आहे, निर्विचारणया धिया, विचार न करता, विचाराला असमर्थ असा तो बालक, अशा बुद्धीनं, विचाररहित बुद्धीनं, निश्चयम ययो, तर तो निश्चयाला प्राप्त झाला. खरोखरच असंच आहे की 3 राजपुत्र आहेत, ते अत्यंत अभावरूप नगरात राहतात, फिरायला गेलेत, शशाच्या शिंगाचं धनुष्य केलं आणि ते मृगाची शिकार करतायत. हे सगळं तो जसंच आजीनं बाईनं सांगितलं, दाईनं सांगितलं तसंच ते खरंच आहे असा त्या बालकाने निश्चय केला. हे कशाकरता सांगितलं? करमणूक म्हणून सांगितलं का नाही? दृष्टांत सिद्धम अर्थम दार्ष्टान्तिके योजयति. दृष्टांतामध्ये सांगितलेला जो अर्थ, तर तो दार्ष्टान्त सिद्धांतामध्ये जोडण्याकरता कथन करतात. काय संबंध याचा पहा. इयं संसार रचना, इयं संसार रचना, इयं संसार रचना, इयं संसार रचना. विचारोज्झित चेतसा, विचारोज्झित चेतसा, विचारोज्झित चेतसा,
विचारोज्झितचेतसाम् बालकाख्यायिके व्यत्थ बालकाख्यायिके वेत्थ बालकाख्यायिके वेत्थ बालकाख्यायिके वेत्थ मवस्थितिमुपागता 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 इयं संसाररचना विचारोज्झितचेतसां बालकाख्यायिके वेत्थ मवस्थितिमुपागता इयं संसाररचना विचारोज्झितचेतसां बालकाख्यायिके वेत्थ मवस्थितिमुपागता इयं संसार रचना विचारोज्झितचेतसां बालकाख्यायिका इव इत्थम अवस्थितिम उपागता इत्थम इयं संसार रचना विचारोज्झितचेतसां बालकाख्यायिका इव अवस्थितीम उपागता. जशी आपण आख्यायिका पाहिली त्या आख्यायिका बालकाला खरीच वाटली, त्याप्रमाणे इत्थम अशा प्रकारची इयम संसार रचना, जशी ती आख्यायिका वाचारंभन आहे, केवळ करमणूक आहे, त्याप्रमाणे ही संसार रचना देखील तशीच आहे. ही संसार रचना प्रपंच रचना विचारोज्झित चेतसाम, अर्थात विचारानं रहित चित्ताचे जे पुरुष आहेत, है ना. हा संसार कुठपर्यंत आहे? जव विवेकून धवी माथा, है ना, तव अंतो नाही अश्वत्थायया, है ना. जोपर्यंत विवेक अंतःकरणात उत्पन्न होत नाही तोपर्यंत हा अनंत आहे. परंतु ज्यावेळेस विवेक उत्पन्न होईल, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा तव अंतो नाही अश्वत्था भवरूपायया. असे ही संसार रचना विचाररहित चित्ताच्या पुरुषाला बालिकाख्यायिका इव, बालकांकरता सांगितलेली जी आख्यायिका, त्या आख्यायिकेप्रमाणे जशी त्याला ती खरीच वाटली, सांगितल्याप्रमाणे तसाच त्या बालकाने निश्चय केला, त्याप्रमाणे हा संसार, हे संपूर्ण चित्रविचित्र जगत अवस्थितीम उपागता, तर त्या अज्ञानी पुरुषाच्या चित्तामध्ये अवस्थितीला, स्थितीला प्राप्त झालेलं आहे. स्थितीला प्राप्त झालेलं आहे म्हणजे जगत आहे असं हे सत्यच आहे, यात काही अन्यथा नाही. जसं दिसतंय तसंच आहे, अशा प्रकारचे अज्ञानी जीव त्या जगताविषयी निश्चय करतात, कारण ते विचाराला असमर्थ आहे. विचारा जायते बोधहा, एकदा विचार उत्पन्न झाल्यानंतर ज्ञान उत्पन्न होतं, परंतु विचाराला असमर्थ पुरुष जे आहे ते मात्र जसं आहे तसाच निश्चय करतात. वशिष्ठ उक्तम उपसंहरती, वशिष्ठ ऋषींनी आतापर्यंत 14व्या श्लोकापर्यंत पासून तर 27व्या श्लोकापर्यंत जे काही कथन केलं मायेविषयी, तर त्याचा या ठिकाणी आता उपसंहार करतात, समाप्ती करतात. पहा, श्लोक क्रमांक आहे 28. इत्यादिभिरुपाख्यानैर् 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 मायाशक्तेश्च विस्तरम् मायाशक्तेश्च विस्तरम् मायाशक्तेश्च विस्तरम् मायाशक्तेश्च विस्तरम् वसिष्ठः कथयामास वसिष्ठः कथयामास वसिष्ठः कथयामास वसिष्ठः कथयामास सैव शक्तिर्निरूप्यते सैव शक्तिर्निरूप्यते सैव शक्तिर्निरूप्यते सैव शक्तिर्निरूप्यते इत्यादिभिरुपाख्यानैर्मायाशक्तिश्च विस्तरम् वसिष्ठः कथयामास सैव शक्तिर्निरूप्यते इत्यादिभिरुपाख्यानैर्मायाशक्तिश्च विस्तरम् वसिष्ठः कथयामास सैव शक्तिर्निरूप्यते. इत्यादिभिः उपाख्यानैः मायाशक्तेः च विस्तरं वसिष्ठः कथयामास सा एव शक्तिः निरूप्यते. इत्यादिभिः उपाख्यानैः मायाशक्तेः च विस्तरं वसिष्ठः कथयामास सा एव शक्तिः निरूप्यते. पाठीमागे म्हटले होते
केवळ मायेचं निरूपण जे आहे श्रुतीच करते. अर्थात प्रमाण दिलं होतं की ध्यानयोगानुगता, ध्यानयोगाचं अनुष्ठान करणारे परा जी शक्ती आहे स्वगणैर्निगुढाम, नाही का, पण त्या शक्तीला पाहते झाले असं प्रमाण दिलं ना श्वेताश्वतर उपनिषदातील ऋग्वेदाच्या अंतर्गत असणारी श्रुती. तर ते तेवढंच प्रमाण नाही, तर वशिष्ठ ऋषींनीही प्रमाण त्यात तेही प्रमाणीभूत आहेत मायेविषयी. तर ते सांगतात इत्यादिभिः उपाख्यानैः मायाशक्तेः च विस्तरम. अशा उपाख्यानाच्या द्वारा मायेचं प्रतिपादन वशिष्ठांनी केलेलं आहे. मग कसं केलं प्रतिपादन, हे आत्तापर्यंत 14व्या श्लोकापासून तर 27व्या श्लोकापर्यंत हे कसं प्रतिपादन केले इत्यादी हे उपाख्यानाच्या द्वारा सांगितलं. त्याद्वारा मायाशक्ते हे मायाशक्तीचा जो विस्तार आहे तो विस्तारम वशिष्ठ कथयामास, वशिष्ठ महर्षी जे आहेत ते सांगते झाले. आणि तिलाच सायव शक्ती ही निरूप्यते, तर तीच शक्ती निरूपण केली गेलेली आहे, तेच शक्तीचं निरूपण आहे. एवं माया सद्भावे प्रमाणमुपन्यस्य तस्याः अनिर्वचनीयत्वं वक्तुं प्रतिजानीते. आतापर्यंत माया सद्भावे प्रमाण उपन्यस्य, मायेच्या सद्भावाविषयी अस्तित्वाविषयी श्रुती प्रमाण सांगितलं श्वेताश्वतर उपनिषदातील. त्याचप्रमाणे स्मृती सांगितली वाशिष्ठ स्मृती. तर अशी माया सद्भावाविषयी प्रमाण उपन्यस्य श्रुतीरूप प्रमाण सांगून तस्याः म्हणजे त्या मायाशक्तीचं अनिर्वचनीयत्वं वक्तुम, ती मायाशक्ती अनिर्वचनीय आहे हे सांगण्याकरता आता प्रतिज्ञा करतात. सायव शक्ती निरूप्यते, तर ती शक्ती, तर त्या शक्तीचंच आता अनिर्वचनीय रूपाने आहे असं सांगण्याकरता निरूपण करतात. कशी अनिर्वचनीय आहे पहा, श्लोक क्रमांक आहे 29. कार्यादाश्रतयश्चैषा कार्यादाश्रयतश्चैषा भवेच्छक्तिर्विलक्षणा भवेच्छक्तिर्विलक्षणा स्फोटांगारो स्फोटांगारौ दृश्यमानौ शक्तिस्तत्रानुमीयते कार्यादाश्रयतश्चैषा भवेच्छक्तिर्विलक्षणा स्फोटांगारौ दृश्यमानौ शक्तिस्तत्रानुमीयते कार्यादाश्रयतश्चैषा भवेच्छक्तिर्विलक्षणा स्फोटांगारौ दृश्यमानौ शक्तिस्तत्रानुमीयते. कार्यात आश्रयत च एषा भवेत् शक्ती विलक्षणा स्फोटांगारो दृश्यमानौ शक्ती तत्र अनुमीयते. एषा ती शक्ती अनिर्वचनीय कशी आहे हे सांगण्याकरता पुढचा विषयाला प्रारंभ झालेला आहे. एषा शक्ती कार्यात च आश्रयतः विलक्षणा भवेत् स्फोटांगारो दृश्यमानौ तत्र शक्ती अनुमीयते. एषा शक्ती जी शक्ती आहे तर ती कार्याहून आणि आश्रयाहून, शक्तीचं कार्य जे आहे त्या कार्याहून आणि शक्ती ज्याच्या आश्रयानं राहते त्या आश्रयाहूनही विलक्षणा भवेत, ती वेगळीच आहे. कुठे दिसून येतं दृष्टांत सांगतात. स्फोटांगारव, स्फोट म्हणजे त्या वन्हीचं असणारं कार्य आणि अंगारा म्हणजे निखारा जो आश्रय, ज्या आश्रयानं ती दाहकता शक्ती राहते, अशा त्या दोन्ही ठिकाणी दिसून येतं की शक्ती जी आहे स्फोटरूपही नाही किंवा अंगाररूपही नाही, त्याहून भिन्न आहे. तत्र शक्ती अनुमीयते, तर त्याच ठिकाणी शक्तीचं अनुमान होतं. म्हणून ती शक्ती कशी आहे कार्यानुमेया, आश्रयाहूनही आणि कार्याहूनही भिन्न आहे. एषा मायाशक्ती कार्यतः नाम स्वकार्यभूतात् जगतः, आश्रयतः नाम स्वाश्रयात ब्रह्मणः, विलक्षणा नाम विपरीत स्वभावा भवेत. ही मायाशक्ती कार्यात म्हणजे त्या मायेचं कार्यभूत असणारं जगत
जगत स्वरूप जे आहे ही मायाशक्ती जगत स्वरूप आहे का? नाही. त्या कार्यात म्हणजे स्वकार्य म्हणजे माया कार्यभूत असणारं जगत, त्या जगताहूनही त्याचप्रमाणे मायेचा आश्रय स्वनाम स्वमाया माया आश्रयात मायेचा आश्रय कोण आहे? परमात्मा ब्रह्मण. तर त्या दोघाहूनही अर्थात जगताहूनही आणि ब्रह्माहूनही विलक्षणा म्हणजे विपरीत स्वभावा भवेत, विपरीत स्वभावाची आहे. दोघांहूनही विरुद्ध स्वभावाचे आहे. एक आहे अव्यक्त जगत आहे व्यक्त, परमात्मा सच्चिदानंद स्वरूप हे आहे असं जड दुःख रूप. अशी असणारी माया विलक्षण आहे, आश्रयाहूनही आणि कार्याहूनही. मायाशक्ते हे कार्यात आश्रयता वैलक्षणम दृष्टांतेने स्पष्ट येते. मायाशक्ती ही कार्याहूनही विलक्षण आहे, जगद्रूप कार्याहूनही, आणि आश्रय असणारा परमात्मा त्या परमात्मूनही विपरीत स्वभावाचे आहे. हे दृष्टांताद्वारा सांगतात की ज्याप्रमाणे स्फोट असणारं वन्हेगत शक्ते हे कार्यरूप स्फोट आश्रयरूप अहंगार च प्रत्यक्ष गम्यौ शक्ती तो कार्यानुमेया आतः ताभ्याम सा विलक्षणा. दृष्टांत सांगतात की ज्याप्रमाणे वन्हीगत शक्ती हे वन्हीच्या ठिकाणी असणारी शक्ती वन्हीगत शक्ती हे शक्तीचं कार्यरूप स्फोट. शक्तीचं कार्य कोण आहे? स्फोट, फोड येणं इत्यादी. त्याचप्रमाणे त्या वन्ही शक्तीच्या ठिकाणची शक्ती, त्या शक्तीचा आश्रयरूप कोण आहे? अंगार जे जो निखारा. तर ते दोन्ही प्रत्यक्ष गम्य, दोन्ही प्रत्यक्ष आहेत. वन्नीचा आश्रयही प्रत्यक्ष आहे निखारा, आणि वन्नीचं कार्यही प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष गम्य प्रत्यक्ष प्रमाणे ज्ञान होतं, दोन्ही प्रत्यक्ष आहे. परंतु शक्ती मात्र शक्ती तो कार्यानुमेया, कार्यावरूनच शक्तीचं आपणाला ज्ञान होतं, कार्य वाचून त्या शक्तीचं ज्ञान होत नाही. म्हणून आता ताभ्याम नाम आश्रय आणि कार्याभ्याम, आश्रय आणि कार्याहून सा विलक्षणा इत्यर्थः. ही शक्ती ही दोघांनाहूनही भिन्न आहे. उक्त न्याय मृतशक्तवापी योजयती. तर आणखीनही दृष्टांत दिल्यात पुढे. तर अशा प्रकारे ही शक्ती जी आहे आपला आश्रय आणि कार्य दोघांहूनही पृथक आहे. याकरता अग्नीचा दृष्टांत देऊन स्फोटरूप कार्य आणि आश्रयरूप जो अंगार त्याहून विलक्षण आहे सांगितलं. त्यानंतर पुढे घटरूप कार्य आणि मृतरूपी जे काही आश्रय आहे, तर त्याहूनही मातीच्या ठिकाणी असणारी जी शक्ती जी आहे, मातीच्या ठिकाणी शक्ती आहे घट उत्पन्न करण्याची, ही शक्ती आपला आश्रय जो माती, त्या मातीहूनही भिन्न आहे, विलक्षण आहे. आणि त्या शक्तीचं जे कार्य असणारं घट, त्या घटरूप कार्याहूनही भिन्न आहे. तर असा आणखीन पुढे विचार येणार आहे, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.